हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळेकर अकॅडमी. बघा, आज आपण शिकणार आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे. ऍक्च्युली इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन काय असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला बघा, आता बघा आपल्याला काय आपला एक्सरसाइज 2.1 झालेला आहे. ठीक आहे. सो 2.2 2.3 तुम्हाला ह्या वर्षी बोर्डाला नाहीये. सो 2021-22 ला तुम्हाला बोर्डाला नाहीये. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट तुम्हाला डिलीट केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे. ठीक आहे. मग फक्त राहिलं काय आपल्या ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये राहिलं काय 2.1 राहिला आणि 2.4. सो 2.1 मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. ज्यांनी माझे पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितलं नसतील, पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघा, कारण तिथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे नाही का, बेसलाईन पूर्ण सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येण्यासाठी तुम्हाला डिफरन्शिएशन येण्याची खूप गरज आहे. जर ज्यांना डिफरन्शिएशन येणार नाही त्यांना ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येणारच नाही. ठीक आहे. नाही तर परत तुम्ही मला नाव ठेवणार, अरे मला समजतच नाही काय. ठीक आहे. ते तुमची चुकी असणार आहे, कारण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येत नाही ना. सो बघा आता इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन मध्ये, सो फॉर एक्सरसाइज 2.4 साठी, ठीक आहे. सो 2.2 आणि 2.3 तुम्हाला नाहीये, अप्रॉक्सिमेशन नाहीये, लॅग्रेंजियस मीन थेरम नाहीये, रोल्स थेरम नाहीये तुम्हाला. ठीक आहे. फक्त इन्क्रीजिंग डिक्रीजिंग नंतर मॅक्झिमा आणि मिनिमाचा क्वेश्चन आहे तुम्हाला. ठीक आहे. चला स्टार्ट करतो. सो इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन केव्हा असणार? एकतर फंक्शन पूर्ण इन्क्रीज व्हायला पाहिजे किंवा पूर्ण डिक्रीज व्हायला पाहिजे. ठीक आहे. नाहीतर असं नाही पाहिजे की नाही का इन्क्रीज होतोय नंतर डिक्रीज होतोय, असे फंक्शन चालणार नाही. ठीक आहे. एकतर स्ट्रिक्टली असणार, काय स्ट्रिक्टली म्हणजे कसं इन्क्रीजिंगच व्हायला लागलंय किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंगच व्हायला लागलंय. ठीक आहे. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की नाही का एक फंक्शन इन्क्रीज होतोय आणि लगेच डिक्रीज होतोय, असं चालणार नाही. आपण असे सम सॉल्व्ह करणार नाहीये. ठीक आहे. चला फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग केव्हा असणार. सो समजा माझ्याकडे एफ ऑफ एक्स आहे. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू सपोज समजा 5x³ आहे. ठीक आहे. प्लस 2x आहे. चला नाही तर फक्त 2 घेतो किंवा 5 घेतो. ओके, फक्त 5 घेतो. सो आता हे जे काय फंक्शन आहे त्याला डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट केल्यावर काय येणार? सो डिफरन्शिएट करा. सो एफ डॅश ऑफ येणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे लिहितात आपण, माहिती तुम्हाला. सो आता बघा हा जो क्यूब आहे आपण खाली घेतो. सो असं लिहितो बघा एक्स, एक मिनिट हा. सो आपण कसं लिहितो याला डिफरन्शिएट, माहिती तुम्हाला डिफरन्शिएशन येतं त्यानुसार मी तुम्हाला टीच करतोय. सो पहिलं पॉवर खाली, ओके, पॉवर मधून एक लेस करा. सो 3 तसाच, एक्स तसाच, 3 खाली घेतला. ठीक आहे. सो 3 मधून 1 गेले, राहिले 2. सो तसाच आहे ना. सो प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 घ्यायचं, 0 येतो. सो इथे येणार 0. पण इथे 0 का नाही झालं? कारण तो जो काय कॉन्स्टंट आहे तो फंक्शनला मल्टिप्लाय, सो दॅट टाइम तो तसाच राहतो. ठीक आहे. सो तसाच 5 3 जा 15. सो 15x². सो आता बघा नीट लक्ष द्या, एफ डॅश ऑफ एक्स. आता मला सांगा हे पॉझिटिव्ह मध्ये का निगेटिव्ह मध्ये? अजून मी डिफाईन केलेलं आहे का पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? अजून मी डिफाईन केलेलं नाही. सो मी कसं करणार बघा डिफाईन. सो 15 तसाच, एक्स तसाच आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. एक्सचा स्क्वेअर. बघा एक्सची व्हॅल्यू एकतर मे बी पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असला तर पॉझिटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह झाला. ठीक आहे. जर निगेटिव्ह असता, निगेटिव्हचा स्क्वेअर काय येतो? पॉझिटिव्ह झाला आहे. म्हणजे हे जर ब्रॅकेट मी सॉल्व्ह केलं तरी मला पॉझिटिव्ह भेटणार आहे आणि हे तर पॉझिटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह वी गेट पॉझिटिव्ह. ठीक आहे. म्हणजे हे जे काय फंक्शन आहे बघा कोणतं x², एफ डॅश ऑफ एक्स, हे x² जे आहे ते काय आहे इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार त्याची. ठीक आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू येणार का? नाही. सो 0 पेक्षा हा फंक्शन मोठाच असणार आहे. ठीक आहे. सो जर फंक्शन मोठा असेल सो प्लस इंटू प्लस प्लसच येणार. सो मग हा फंक्शन पण काय होणार मग 15x², हा पण ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ठीक आहे. फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स इज बिलॉंग्स टू रिअल नंबर. ठीक आहे. फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर. सो हे जे काय आहे 0 पेक्षा ग्रेटर आहे. जर 0 पेक्षा ग्रेटर असेल म्हणजे व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल, सो दिस फंक्शन इज कॉल्ड एज इन्क्रीजिंग फंक्शन. म्हणजेच काय? हे म्हणजेच काय बघा, हे म्हणजे हे, सो हे म्हणजे सो दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. जर एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर समजायचं दिस फंक्शन इज कॉल्ड एज इन्क्रीजिंग फंक्शन. सो दिस इज इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग
फंक्शन. समजलं का? सो इझी आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही. सो इन्क्रीजिंग फंक्शन. मग डिक्रीजिंग केव्हा असणार? जर 0 पेक्षा कमी व्हॅल्यू येत असेल, समजा निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल, सो दॅट टाइम वी कॅन से हिअर सो एफ डॅश ऑफ एक्स, त्याची व्हॅल्यू जर नेगेटिव्ह मध्ये आली, काय बोललो मी, ह्याची जर व्हॅल्यू नेगेटिव्ह मध्ये आली, इथे नेगेटिव्ह आलं, तर समजून जायचं की हे जे काय फंक्शन आहे सो डिक्रीजिंग फंक्शन. सो दिस इज डिक्रीजिंग फंक्शन. डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे, कन्सेप्ट समजून घ्या. जर कन्सेप्ट समजले असतील तर पुढचं तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे, नंतर मी मॅक्झिमम आणि मिनिमम सांगेलच तुम्हाला. चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट वन बघा. फर्स्ट मध्ये जर तुम्हाला फर्स्ट वाला जर समजला तर पुढचे पूर्ण ओव्हरऑल जे क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये आहेत ते तुम्हाला समजतील. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय, सो टेस्ट वेदर दी फॉलोइंग फंक्शन इंक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. हे जे काय फंक्शन आहे जर पॉझिटिव्ह येत असेल, जर डिफरन्शिएट करून, तर समजायचं हा फंक्शन इंक्रीजिंग आहे. ठीक आहे, दॅट्स ऑल. सो इझी आहे, काय अवघड नाही. सो डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स. ओके, एक्स क्यूब आहे आणि तुम्हाला डिफरन्शिएशन येतं असं मी समजतो, त्यानुसार तुम्हाला मी टीच करतो. ठीक आहे, नाही तर मला परत सांगावं लागेल हे पॉवर खाली, हे असं घ्या तसं घ्या, तसं अमुक धमुक सांगत बसणार नाहीये. ठीक आहे, बघा आता. सो 3 खाली येणार. सो एक्स स्क्वेअर मायनस, बघा 2 खाली. सो 2 6 दा 12 येणार. ठीक आहे, डिफरन्शिएट करतो मी. डिफरन्शिएट 2 खाली 6 टू द 12, एक्स तसाच, पॉवर मधून 1 लेस. ठीक आहे, झाला. सो 12 तसाच, एक्स डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो मी इथं लिहित बसणार नाही. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ -16 इज 0. ठीक आहे, सो 0 येणार. सो इथून मी 3 कॉमन काढू शकतो. हो, काढू शकतो. सो 3 कॉमन काढलं काय येणार? एक्स स्क्वेअर मायनस 3 कॉमन काढतोय. सो 4x येणार प्लस 4 येणार. ठीक आहे, हे 3 तसाच. बघा इथून तुम्ही सांगू शकता का हे जे काय ब्रॅकेट आहे हा कुणाचा स्क्वेअर आहे? ह्याला मी असं लिहू शकतो का? एक्स मायनस 2 चा स्क्वेअर. बरोबर ना? बघा हे ब्रॅकेटला मी ओपन करतो. सो एक्स स्क्वेअर येणार. ओके, सो मायनस, इथं मायनस आहे, मायनस 2 इंटू एक्स इंटू 2. सो 2 टू द 4. सो मी इथे लिहिणार 4 प्लस 2 चा स्क्वेअर 4. सो बघा हेचा स्क्वेअर जर ओपन केला तर मला हेच भेटणार. ठीक आहे, सो आता दिस इज एफ डॅश ऑफ एक्स. सो आता नीट डोकं लावायचं. सो एफ डॅश ऑफ, सॉरी एक मिनिट. सो एक्स मायनस 2, आता मी एक्सच्या जागी मी निगेटिव्ह ठेवतो. एक्सच्या जागी काय ठेवतोय? निगेटिव्ह. कारण बघा डिफरन्शिएट तर मी केलंय. सो एक्सच्या जागी मी निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवून बघतो. समजा -1 आहे. सो -1 -2 दॅट इज -3. सो -3 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार आहे. आणि जर मी पॉझिटिव्ह नंबर ठेवला तर 1 ठेवला. 1 -2 -1. ओके, -1 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार. सो एक्सची व्हॅल्यू काही पण असू दे, काही पण असू दे, समजा ह्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येणार. ठीक आहे, आणि हे 3 जे आहे ते पण पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे, मग इथे काय सांगू शकतो मी? एक्स मायनस स्क्वेअर, एक्स मायनस 2 त्याचा स्क्वेअर हे नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन 0 येणार आहे. ओके, सो फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलोंग्स टू रियल नंबर. ठीक आहे, सो आता हे पण पॉझिटिव्ह येणार आहे आणि पूर्ण फंक्शन पण काय येणार आहे? दिस प्लस इंटू दिस प्लस, दॅट इज परत काय येणार? 3 इंटू एक्स, सॉरी 3 इंटू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस टर्म ऑल्सो पॉझिटिव्ह, ऑल्सो ग्रेटर दॅन 0. बरोबर ना? पॉझिटिव्ह आहे, सो ग्रेटर दॅन 0 येणार. सो फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलोंग्स टू रियल नंबर. सो हे फंक्शन म्हणजे काय? हे फंक्शन म्हणजे दिस इज एफ डॅश ऑफ एक्स. सो मी इथे लिहिणार एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलोंग्स टू रियल नंबर. सो मी असं लिहू शकतो का? ग्रेटर आहे. सो दिस फंक्शन इज increasing function. So this function is increasing function. ठीक आहे, increasing function. चला, that's it. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर, व्यवस्थित करा, फक्त कन्सेप्ट समजले पाहिजे तुम्हाला. ओके, सेकंड वाला क्वेश्चन बघा, काय सेम तसाच आहे. सो बघा काय इथं एफ ऑफ एक्स इक्वल टू 2 - 3x + 3x स्क्वेअर - x³ आहे. ठीक आहे, सो बघा आता काय करणार? डिफरन्शिएट करायला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, फंक्शनला डिफरन्शिएट करतोय. सो 2 चे डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0 येतं.
ठीक आहे. सो -3x आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. -3 हे तसंच राहणार आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो इथं 1 लिहिलेलं आहे मी. ठीक आहे. सो प्लस पॉवर खाली, सो 2 खाली आलं तर 3 2 जा 6 होणार. x तसाच, पॉवर मधून 1 लेस. ठीक आहे. सो हे फक्त 6x येणार. सो मायनस पॉवर खाली घ्या 3x² झालं. सो आता बघा x² जो आहे ना त्याचा टर्म जे आहे ते निगेटिव्ह मध्ये. सो मी पहिलं निगेटिव्ह जे आहे ते कॉमन काढतो. सो 3 पण कॉमन काढू शकतो मी. सो काय येणार मग -3 कॉमन काढतो. ठीक आहे. -3 कॉमन काढतोय. सो राहणार काय मग, सो इथं 1 राहणार बरोबर ना. 3 1 जा 3. सो मायनस पण मी कॉमन काढले. सो इथं प्लस आहे मग मी मायनस लिहिणार. सो 3 किती मल्टिप्लाय करू 6 ने, 3 2 जा आणि x तसाच. ठीक आहे. सो मायनस मी कॉमन काढलेलं आहे, मग राहणार काय मग 3 पण कॉमन काढले, राहणार फक्त +x² बरोबर ना. आता मल्टिप्लाय करून बघा, -3 तुम्हाला भेटणार. -3 इंटू -2x दॅट इज +6x. ओके. -3 इंटू +x² दॅट इज -3x². ठीक आहे. कॉमन काढता येईल तुम्हाला माहिती मला. सो -3 तसाच, मी ह्याला असं लिहू का, x² -2x हे +1 आहे तिकडे लिहितो. मग हे सांगा हे कोणाचा स्क्वेअर रूट आहे, सॉरी कोणाचा स्क्वेअर आहे हा ब्रॅकेट दॅट इज याचा -3. हा कोणाचा स्क्वेअर आहे, x -1 चा स्क्वेअर आहे बरोबर ना. x -1 चा स्क्वेअर आहे. आणि तुम्हाला माहितीये जी काय पॉवर इंडेक्स 2 आहे, x ची व्हॅल्यू काय पण ठेवा, जरी आतमध्ये व्हॅल्यू निगेटिव्ह आली तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो, हे लक्षात राहू दे. म्हणजे ग्रेटर दॅन काय येतो 0. सो मी ह्याला असं लिहू शकतो का, x -1 स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. ओके लिहू शकतो. सो हा जर पॉझिटिव्ह असेल, पण हे काय आहे, हे -3 आहे, हा मायनस आहे. सो मायनस इंटू प्लस मायनस येतो. सो हे पूर्ण जे काय आहे, आता इथून सांगू शकतो मी -3 x -1 स्क्वेअर इज लेस दॅन 0. कारण निगेटिव्ह व्हॅल्यू ना, इथं बाहेर निगेटिव्ह आहे. सो हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह येणार आहे बरोबर. सो निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो दॅट टाइम दिस फंक्शन इज लेस दॅन 0. सो कारण कसं निगेटिव्ह मध्ये येते ना, सो 0 च्या अलीकडे व्हॅल्यू. सो निगेटिव्ह येणार म्हणजे लेस येणार, 0 पेक्षा कमी. सो दिस फंक्शन बघा, हे म्हणजे काय, हे म्हणजे दॅट इज f'(x). ठीक आहे. सो आता इज लेस दॅन 0. सो फंक्शन काय आला आपला, लेस आला. सो दिस इज डिक्रीजिंग फंक्शन. So which function decreasing? This function f(x) equal to -3x plus 3x² minus x³ is decreasing function. ठीक आहे. तुम्हाला असं लिहायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित लिहिणार तर तुम्हाला फुल मार्क्स भेटणार. ठीक आहे. 12th स्टँडर्ड इझी आहे. फक्त जर तुम्ही रेग्युलर कन्सिस्टन्सी नाही ठेवणार, काय शब्द वापरला मी, कन्सिस्टन्सी नाही ठेवणार, त्यावेळेस तुम्ही डिस्ट्रॉय होणार आणि मार्क्स कमी पडणार. ठीक आहे. म्हणजे सर्वात मेन मुद्दा म्हणजे कन्सिस्टन्सी. ठीक आहे. डेली तुम्हाला 4 किंवा 4.5 तास अभ्यास करायचाच आहे. नंतर कुठं तुम्हाला बोंबलत फिरायचं तिथे फिरू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3rd बघा. 3rd मध्ये काय करायचं तुम्हाला, सो f(x) इक्वल टू x -1/x आहे. ठीक आहे. सो डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ऍक्च्युअली ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये मी सारखं डेरिव्हेटिव्ह करतोय, डिफरन्शिएट करतोय. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट लेसन यायला पाहिजे. ठीक आहे. आणि जेणेकरून म्हणजे फर्स्ट लेसन मी तुम्हाला अपलोड करून दिलेला आहे, फक्त तुम्हाला बघायचंय. ठीक आहे. सो बघा डिफरन्शिएट करायचंय. सो f'(x) येणार इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. ठीक आहे. मायनस 1/x चा डेरिव्हेटिव्ह अगोदरच सांगितलेला आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, दॅट इज -1/x² येतं. ठीक आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा, -1/x². पण भले आपण ते जास्त युज नाही केलंय, पण तरी तुम्हाला मी फॉर्म्युलेमध्ये सांगितलेलं आहे की 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² येतं. ठीक आहे. हे फॉर्म्युला लिहून ठेवा एका जागी, नाहीतर तुम्ही बोलणार हे कुठून आलं. ठीक आहे. सो 1 हे मायनस मायनस प्लस होणार 1/x². ठीक आहे. सो आता बघा f'(x) तुम्हाला काय सांगितलंय, x ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. सो x कॅनॉट बी 0.
ओके इज नॉट इक्वल टू 0. जर 0 असेल तर 1/0 काय होतं? 1/0 काय होणार? दॅट इज इन्फिनिटी. सो दिस व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी, इन्फिनिटीच राहणार. ठीक आहे, म्हणून ही व्हॅल्यू 0 नाही पाहिजे एक्सची व्हॅल्यू. सो आता 1/x एक्सचा स्क्वेअर आहे. सो तुम्ही असं सांगू शकता का एक्स स्क्वेअर जो आहे तो ग्रेटर दॅन 0च येणार. भली त्याची एक्सची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह असू दे, पण त्याचा जर स्क्वेअर केल्यावर पॉझिटिव्हच येणार आहे. ठीक आहे, काय येणार आहे? पॉझिटिव्हच येणार आहे. सो एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. ओके, फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर बट एक्स कॅनॉट बी 0. ओके, हे पण कंडिशन द्यावं लागेल. सो मग 1/x स्क्वेअर आहे. समजा इथं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आली, समजा 1 आली, 2 आली, 3 आली, अप टू इन्फिनिटी पर्यंत आली. सो 1 बाय समजा काहीतरी व्हॅल्यू आली, इथं 1 बाय काहीतरी व्हॅल्यू आली, तरी त्याची व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग येणार. काय बोललो मी? 0 पॉइंट समथिंग येणार, बरोबर ना? 0 पॉइंट मध्येच येणार. सो पण पॉझिटिव्ह येणार. ओके, सो 1/x स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. सो 0 पेक्षा जास्त येणार. 1/x स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. सो फॉर ऑल x बिलॉंग्स टू रिअल नंबर. ठीक आहे, जर ही व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग येत असेल, सो 1 प्लस 0 पॉइंट समथिंग, सो ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्येच येणार ना. सो 1.0 पॉइंट समजा काहीतरी आली, सो मग माझा आन्सर काय येणार? 1.000 असं काहीतरी येणार. ठीक आहे, सो दॅट टाइम 1 प्लस 1/x स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. ओके, फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ x बिलॉंग्स टू रिअल नंबर. ठीक आहे, बट x कॅनॉट बी 0. सो दिस फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज, ह्या फंक्शनला काय बोलणार आपण? f dash of x. So f dash of x is greater than 0. So for all value of x belongs to real number but x can't be 0. So function काय आहे मग? Increasing आहे. So the function f of f is increasing. Okay, for all value of x belongs to r but x cannot be 0. ठीक आहे, असं लिहावं लागेल तुम्हाला. चला काढा स्क्रीनशॉट, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करते हैं. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 2 बघा, सेकंड मध्ये जो आहे ना ते आयएमपी क्वेश्चन आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय आहे. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू काढायची फॉर विच द फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. म्हणजे काय फंक्शन आहे ते स्ट्रिक्टली इंक्रीजिंग आहे. मग स्ट्रिक्टली इंक्रीजिंग असेल म्हणजे काय असणार? सो एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे, सो मग ह्याला काय करणार? पहिला डिफरन्शिएट करा, मग आपण व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठीक आहे, सो बघा काय करणार. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, ह्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. बघा 3 खाली, सो 3 2 जा 6, पॉवर मधून 1 लेस केलं, सो पॉवर खाली 3 2 जा 6. ठीक आहे, सो इथे येणार एक्स, पॉवर मधून 1 लेस म्हणजे 1 येणार. ओके, -12 तसाच, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो 6 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ठीक आहे, सो पुढे काय येणार? 6 कॉमन काढू. सो 6 कॉमन काढतो, मायनस एक्स मायनस किती येणार? 6 कॉमन काढले 2 येणार. ठीक आहे, सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स. सो आता फंक्शन काय दिले तुम्हाला? फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. सो दॅट टाइम काय करणार? सो एफ डॅश ऑफ एफ इज इंक्रीजिंग फंक्शन. इंक्रीजिंग, एक मिनिट व्यवस्थित लिहू दे. इंक्रीजिंग फंक्शन. सो दॅट टाइम एफ डॅश ऑफ एक्स ची जी काय व्हॅल्यू आहे इज ग्रेटर दॅन 0 असते. ठीक आहे, काय असतं? हे कंडिशन आहे, हे माहिती तुम्हाला. एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. सो एफ डॅश ऑफ एक्सच्या जागी, याच्या जागी बघा, याच्या जागी मी ही व्हॅल्यू लिहितो. ठीक आहे, सो याच्या जागी, सो ही व्हॅल्यू लिहितो. सो मी इथे काय येणार? 6 एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. ठीक आहे, इज ग्रेटर दॅन 0. ओके, फक्त व्हॅल्यू पुट केली तिथं. सो मल्टिप्लाय ला तिकडे गेला डिवाइड, सो 0च येणार. सो एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, सो -2 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? +2. सो मी असं लिहू शकतो का त्याला? एक्स स्क्वेअर मायनस एक्स ग्रेटर दॅन 2. ओके, फक्त व्हॅल्यू तिकडे नेले. आता तुम्ही इथून असं सांगू शकता की थर्ड टर्म काय येणार याची? बघा थर्ड टर्म काढते तुम्हाला. थर्ड टर्म कसं काढणार? थर्ड टर्म बघा, इथं
एक्स स्क्वेअर आहे मायनस एक्स आहे. सो मला इथं थर्ड टर्म काढायचं. थर्ड टर्म कसं काढतो आपण? सो एक्सचा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. सो 1 कोइफिशियंट ऑफ एक्स घ्यायचा. नीट बघा, कोइफिशियंट ऑफ एक्स दॅट इज 1 आहे इथं, इनटू हाफ. हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. ठीक आहे, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. जर एखाद्या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म नसेल तर त्यावेळेस थर्ड टर्म असं काढायचं असतं. सो कसं काढतात बघा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे. एक्सचा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. ठीक आहे, 1 इंटू हाफ करा किंवा हाफ इंटू 1 करा, त्याचा स्क्वेअर करा. ठीक आहे, म्हणजे किती येणार? हाफ इंटू 1 हाफच येणार. हाफचा स्क्वेअर काय येणार? 1/4. सो मी काय करणार मग? सो ऍडिंग 1/4 ऑन बोथ साइड. बरोबर ना? हाफचा स्क्वेअर दॅट इज काय? एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4 ऍड केला इज ग्रेटर दॅन 2 प्लस 1/4 ऍड केला. ठीक आहे, सो आता ह्याला मी असं लिहू शकतो का? एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/2 चा स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर ना? एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/2 चा स्क्वेअर. ठीक आहे, सो 4 2 जा 8, 8 प्लस 1 9, 9/4 येणार. ठीक आहे, चला पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर फास्ट. चला काढलं. सो आता बघा, इन्क्रीजिंग फंक्शन. हा, सो आता काय करणार? थोडंसं राहिले, एक्सची व्हॅल्यू काढायची ना. सो आता हा ब्रॅकेट कुणाचा आहे रे? हा ब्रॅकेटला मी असं लिहू शकतो का? सो बघा, एक्स इथं मायनस आहे, मायनस दिलं. सो 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, इज ग्रेटर दॅन 9/4. ओके, म्हणजे बघा हे ब्रॅकेट जरी तुम्ही परत ओपन करणार ना त्यावेळेस तुम्हाला हीच व्हॅल्यू भेटणार. हे जर ब्रॅकेट परत ओपन करणार तर तुम्हाला हेच भेटणार. आणि तुम्हाला एवढं नॉलेज आहे की तो ब्रॅकेट ओपन करता येईल. एवढा नॉलेज तर तुम्हाला आहे कारण तुम्ही 12th स्टँडर्डला आहे. ठीक आहे, सो हे ब्रॅकेट ओपन केलं तुम्हाला हेच भेटेल. सो हे म्हणजेच हे. सो आता स्क्वेअर नाही पाहिजे मला एक्सची व्हॅल्यू काढायची ना. सो टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट करतोय मी. सो दॅट टाइम काय येणार? एक्स मायनस 1/2. ओके, नीट बघा, नीट लक्ष द्या. एक्स मायनस 1/2. ओके, इज ग्रेटर दॅन, एकदा प्लस मायनस आहे ना, एकदा प्लस लिहिणार. हा 9/4 कुणाचा स्क्वेअर रूट आहे? 3 चा आणि 2 चा. सो 3/2 येणार. ठीक आहे, और एक्स मायनस हाफ इज लेस दॅन, आता इथे ग्रेटर दॅन घेतलं ना, लेस दॅन मायनस 3/2. ठीक आहे, जरा समजून घ्या, इथं मी व्यवस्थित लिहितो. एक्स मायनस 1/2 लेस दॅन मायनस 3/2. ठीक आहे, पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह घेतलं. सो आता ही व्हॅल्यू तिकडे शिफ्ट करा, ही व्हॅल्यू तिकडे शिफ्ट करा, मग आन्सर येऊन जाईल. सो काय येणार मग? एक्स ग्रेटर दॅन, हे तिकडे शिफ्ट करा, मायनस आहे तिकडे गेला प्लस. सो 3/2 प्लस 1/2. सो किती येणार? 3 प्लस 1 दॅट इज 4. 4/2 म्हणजेच किती? 2च येणार. सो मी डायरेक्ट लिहू शकतो एक्स ग्रेटर दॅन 2. ओके, और एक्स, एक मिनिट व्हिडिओ चालू आहे का बघू दे. हा आहे, अजून टाइम आहे कारण 8 मिनिटानंतर व्हिडिओ स्टॉप होतो ना. सो मायनस 1/2 आहे. सो तिकडे गेला का ना प्लस 1/2. सो इथे लेस दॅन मायनस 3/2 प्लस 1/2. सो बघा 2 सेम आहे. सो मायनस 3 प्लस 1 -2. सो -2 अपॉन 2 -1. सो इथे -1. ठीक आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 आली आहे और एक्स इज लेस दॅन -1. सो हे माझा आन्सर येणार. सो एक्स ची व्हॅल्यू 2 ग्रेटर दॅन 2 और एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन -1. सो ग्राफ मध्ये कसं असतं माहितीये का? बघा ना, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3. सो -1 -2. सो काय बोललं इथं? स्ट्रिक्टली लेस दॅन, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन. सो एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त आहे. सो 2 इन्क्लूड नाही होणार. 2 पासून पुढचे व्हॅल्यू, सो इथून इन्क्रीज होणार, म्हणजे हे शेडेड रिजन येणार. 2 इन्क्लूड होणार नाहीये. ठीक आहे, स्ट्रिक्टली आहे. सो 2 च्या पुढचा नंबर. सो -1 लेस दॅन, सो इथून इन्क्रीजिंग होणार, पण -1 येणार नाही. सो -1.1 येईल, -1.01 येईल, पण मायनस वर तो ग्राफ डार्क होणार नाही. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे, म्हणजे काढता यायला पाहिजे तुम्हाला हे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. सो हे असं काढायचं, हे डायरेक्ट केलं मी. -1/2 आहे, तिकडे गेला +1/2 होणार. -1/2 आहे, सो तिकडे गेला +1/2 होणार. ठीक आहे, चला काढा फास्ट मध्ये स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर सेकंड बघा, सेकंड मध्ये काय दिलं तुम्हाला? सो
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस 3x मायनस 3x स्क्वेअर प्लस x क्यूब आहे. सो डिफरन्शिएट करा ना विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे काय येणार मग एफ डॅश ऑफ एक्स येणार इक्वल टू 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ठीक आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. सो 3 तसंच राहणार मायनस हे 2 खाली घ्या 6 होणार. x तसाच पॉवर मधून 1 लेस करा. सो केला प्लस पॉवर खाली पॉवर मधून 1 लेस. सो 2 राहिले. सो आता ह्याच्यातून मी 3 कॉमन काढतो. मग राहणार काय मग 3 कॉमन काढता. ठीक आहे, पहिले एक्स स्क्वेअर ची टर्म लिहितो नंतर ना x ची टर्म. सो 3 2 जा सो मायनस 2x येणार आणि हे तर कॉमन काढलं मी प्लस 1 येणार. ठीक आहे, सो मी ह्याला असं लिहू शकतो का हे जे काय ब्रॅकेट आहे सो मी ह्याला असं लिहितो x मायनस 1 मायनस का रे कारण इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस येणार आहे. ठीक आहे, सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स. सो पण फंक्शन काय आहे एफ इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. सो जर फंक्शन जर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर काय असतं आपण काय लिहितो एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 लिहितो. बरोबर आहे. सो आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय दिस. सो 3x मायनस 1 त्याचा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. आता हे जे काही 3 आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो इथे येणार x मायनस 1 स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. सो आता ह्या कंडिशन नुसार तुम्ही बघा आता इथे डोकं लावावं लागेल आपल्याला. सो कसं लावणार बघा. सो नीट लक्ष द्या. आता जर मी ह्याला टेकिंग स्क्वेअर रूट केलं. ठीक आहे, टेकिंग स्क्वेअर रूट केलं त्यावेळेस समजा x मायनस 1 आलं. ओके, ग्रेटर दॅन 0 आलं. सो x इज ग्रेटर दॅन 1 येणार असं येणार. ठीक आहे, पण जर मी x च्या जागी इमॅजिन करा. सो x च्या जागी जर मी निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवलं सो मायनस 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 4 सो त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येणार. बरोबर ना, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होती. म्हणजे x ची व्हॅल्यू जर मी निगेटिव्ह ठेवलं सो ग्रेटर दॅन 0 येणार आहे. जर मी पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठेवलं सो 1 2 3 4 5 समजा 1 नाही 2 3 4 5 6 असं समजा तरी व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे, पण x ची जर व्हॅल्यू मी 1 ठेवली मग त्यावेळेस काय होणार 1 मायनस 1 दॅट इज किती होणार 0. 0 चा स्क्वेअर 0 येणार. सो 0 इज ग्रेटर दॅन 0 नो. सो 1 चालणार नाही. काय नाही चालणार 1 चालणार नाही. पण x ची व्हॅल्यू कोणती पण चालेल. समजा मायनस 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 4. सो रिअल नंबर कोणता पण चालेल एक्सेप्ट दॅट विच व्हॅल्यू 1. सो मी असं लिहिणार. सो x बिलॉंग्स टू रिअल नंबर एक्सेप्ट दॅट म्हणजे ही व्हॅल्यू नसणार आहे. दॅट इज कोणती व्हॅल्यू 1 नसणार आहे. ठीक आहे, सो मी असं लिहिणार x बिलॉंग्स टू रिअल नंबर x कॅनॉट बी 1. ठीक आहे, x ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 1 असताना. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 1 घ्यायची नाहीये. पण x काय असणार आहे रिअल नंबर असणार. x कोणती पण रिअल नंबर असणार आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही याचा स्क्वेअर काढणार मग इथून x ची व्हॅल्यू काढणार मग तुम्हाला 1 भेटणार. मग 1 हे तुमचा चुकीचा आन्सर होणार. सो म्हणून हे जे काय आहे हे थोडं डोकं लावून तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, x ची व्हॅल्यू निगेटिव्ह पण चालेल पॉझिटिव्ह पण चालेल पण 1 नाही चालणार. ठीक आहे, कारण 1 जर ठेवला तर 0 येणार. ठीक आहे, सो x बिलॉंग्स टू r ई मायनस एक्सेप्ट दॅट 1 हे असं आहे. सो एक चालणार नाही. सो हे तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट. ना क्वेश्चन नंबर सेकंड मधला लास्ट वाला क्वेश्चन. ठीक आहे, नंतर क्वेश्चन नंबर थर्ड वाला स्टार्ट करतो. ठीक आहे, चला लक्ष द्या व्यवस्थित बघा काय दिलं इथं. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर मायनस 36x प्लस 7 दिलंय. ठीक आहे, सो याला डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स. ओके, सो पॉवर खाली घ्या पॉवर मधून 1 लेस करा सो स्क्वेअर येणार. ठीक आहे, सो मायनस 6 2 जा पॉवर खाली येणार. डिफरन्शिएट करतोय एक्स तसाच पॉवर मधून 1 लेस केला सो 2 मधून 1 गेले 1 राहिले. ठीक आहे, सो आता मायनस 36 कारण एक्स डेरिव्हेटिव्ह 1 येतं. ठीक आहे, आणि प्लस 7 त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. ठीक आहे, सो आता ह्याच्यातून मी 3 कॉमन काढू शकतो. ठीक आहे, सो इथे येणार 3 कॉमन एक्स स्क्वेअर मायनस 3 च्या टेबल मध्ये 12 आहे हो आहे. 4 जा 36 आहे हो आहे. 3 12 जा सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स. सो आता हे जे काही फंक्शन आहे
ते काय दिले तुम्हाला, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. सो फंक्शन इज स्ट्रिक्टली increasing, strictly increasing. So that time f dash of x is greater than 0 असतं, बरोबर ना. सो f dash x ची व्हॅल्यू म्हणजे काय, ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो इथे येणार 3x² minus 4x minus 12 इक्वल टू नाही, इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. 3 तर मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड होणार. x² minus 4x minus 12 greater than 0. ठीक आहे. सो आता हे जे काय -12 आहे तिकडे शिफ्ट करा. सो काय होणार मग, x² minus 4x greater than 12 येणार. -12 तिकडे गेला +12 येणार. आता मला हे जे काय इथे टर्म आहे, इथं मला थर्ड टर्म काढायचं. काय काढायचं, थर्ड टर्म. कसं काढणार मग, कोइफिशियंट ऑफ एक्स. काय आहे कोइफिशियंट एक्स, 4 आहे. मल्टिप्लाय बाय हाफ करा आणि त्याचा स्क्वेअर करा. सो करा बघू थर्ड टर्म काढण्यासाठी. सो 2 1 जा 2 2 जा. सो 2 चा स्क्वेअर काय येतो, 4 येतो. बघा ना, 2 1 जा 2 2 जा 4. सो 2 1 जा अगेन 2 येणार. ठीक आहे. सो 4 च्या हाफ 2 येतात. सो 2 चा स्क्वेअर 4 येणार. सो मी 4 ने काय करणार, ऍडिंग 4 ऑन बोथ साइड. सो इथे येणार x² minus 4x plus 4 greater than 12 plus 4. सो दोन्ही साइडला मी 4 नी ऍड केलेला आहे. सो आता मला हे सांगू शकता तुम्ही, हे ब्रॅकेट कुणाचा स्क्वेअर आहे. सो मी ह्याला असं लिहू शकतो का, x मायनस, इथं मायनस आहे, सो मायनस कुणाचा स्क्वेअर आहे, x. हे 4 आहे, म्हणजे 4 चा स्क्वेअर लिहू नका, इथं लिहा 2. ठीक आहे. कारण हे 4 म्हणजे ऍक्च्युली 2 चा स्क्वेअर असतो, बरोबर ना. सो असं असतं. सो मग इथं काय ना, सो इथे येणार 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो जर तुम्ही हे ब्रॅकेट ओपन केलं तर तुम्हाला हेच भेटणार. सो ह्याच्या जागी मी हे दिलं. दिस इज कॉल्ड एज इनव्हर्स प्रोसेस. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात, रिव्हर्स प्रोसेस. सो इथे येणार इनव्हर्स वेगळा झाला, इनव्हर्स प्रोसेस वेगळा झाला, ह्याला म्हणतात रिव्हर्स प्रोसेस. ठीक आहे. सो इथे येणार 60. ठीक आहे. मग आता मला इथं काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आणि तुम्हाला हा रूल माहिती आहे, ज्याच्यामध्ये लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन असेल त्यावेळेस ज्यावेळेस स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस साइन दोघांना अल्टरनेट येणार. एकदा ग्रेटर येणार आणि एकदा लेस येणार. ठीक आहे. चला पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये. चला काढलं. सो बघा आता हळू घेतो एकदम, म्हणजे तुम्हाला एकदम इझी जाईल. आणि ह्याच्यामध्ये किती 23 या 24 क्वेश्चन आहेत. सगळे मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन 1 बाय 1. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, रेग्युलर बघण्याची, आणि दुसऱ्यांना पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. ठीक आहे. सो इथं काय ना, मग टेकिंग स्क्वेअर रूट करतोय. सो स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. ठीक आहे. मग ब्रॅकेट टाकायची पण गरज नाही मला. एकदा ग्रेटर येणार, 16 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 4 चा. x मायनस 2 हे तसंच लेस दॅन 4 लिहा. एकदा ग्रेटर एकदा लेस. 4 कुठून आला, ह्याचा स्क्वेअर रूट 4 येतो. ठीक आहे. सो -2 आहे, तिकडे गेला प्लस होणार. सो तिकडे गेला प्लस. सो 4 + 2 6 येणार. और मायनस होणार, सॉरी तिकडे गेला प्लस, आणि एकदा हे मायनस द्यायचा. ठीक आहे. एकदा +4 एकदा -4. हे असंच असतं ना, एखादं जर स्क्वेअर रूट काढत असेल आपण, समजा इथे x² आहे इक्वल टू 4 आहे, ह्याचं मी स्क्वेअर रूट काढतोय. सो मी असं लिहिणार ना, +-2. सो तसंच आहे हे पण. सो एकदा +4 एकदा -4. +2 आहे तिकडे गेला -2 होणार. सॉरी -2 आहे तिकडे गेला +2. अरे लक्ष नाही माझं इथं. -2 आहे प्लस. सो -4 मधून +2 गेले. सो -2 राहिले. -2. सो माझे हे x ची व्हॅल्यू असणार. सो x इज ग्रेटर दॅन 6 और x इज लेस दॅन -2. सो मग ह्याचा जर मला ग्राफ काढायचा झाला तर मी ग्राफ कसा काढू, बघा. ह्याचा जर मला लाईन काढायची, नंबर लाईन 1 2 3 4, समजा इथं 6 आहे, हा, आणि इथं -2 आहे, समजा इथं -2 आहे. सो स्ट्रिक्टली म्हणजे काय, -2 येणार नाहीये, पण लेस दॅन x ची व्हॅल्यू लेस आहे. सो -2 पेक्षा अजून कमी येणार व्हॅल्यू. सो म्हणजे इथून व्हॅल्यू येणार, म्हणजे हा ग्राफ इथून येणार. म्हणजे हे माझं सोल्युशन आहे. सोल्युशन काय माझं, हे सोल्युशन आहे. ठीक आहे. सो इथं x इज ग्रेटर दॅन 6,
म्हणजे 6 येणार नाहीये, 6 पासून पुढच्या व्हॅल्यू येणार. ठीक आहे, 6 येणार नाही, 6च्या सगळ्यात पुढच्या व्हॅल्यू. सो दिस इज अ सोल्युशन. ठीक आहे, हे सोल्युशन असतं, असं सोल्युशन असतं. ठीक आहे, सो मला आपल्याला हेच काढायचं, शेड्यूल रिझन वगैरे काय काढायची गरज नाही. ठीक आहे, काढा फास्ट स्क्रीनशॉट. आता क्वेश्चन नंबर थर्ड वाला कंप्लीट झाल्यावर मी स्टॉप करतो व्हिडिओ. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या काय दिलं इथं. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. काय दिलं फंक्शन? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग दिलंय. बघा काही स्टेप जे आहेत ना ते सेम तसेच करायचे, पण फक्त थोडं लास्टला चेंज करायचंय. बघा तुम्हाला सांगतो. सो याला डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू पॉवर खाली. सो 3 टू द 6 होणार. एक्स पॉवर मधून एक लेस करा 2. ठीक आहे, 2 3 जा 6 एक्स 1 राहणार. सो -12 तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो 6 चा डेरिव्हेटिव्ह येतं 0 नाही लिहिणार. ठीक आहे, 6 कॉमन मायनस एक्स मायनस इथे किती येणार? दॅट इज 2. ओके, सो पुढं आता काय करता येईल? सो एफ डॅश ऑफ एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स असं देतो. एक मिनिट, फंक्शन काय दिलं तुम्हाला? फंक्शन इज डिक्रीजिंग. सो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असं द्या. एफ इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असं द्या. ओके, सो नाव नेक्स्ट. सो हे जे काही फंक्शन आहे म्हणजे जर डिक्रीजिंग असेल तर आपण असं देतो ना, एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. हे आपण असं देतो. सो एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय? दिस व्हॅल्यू. सो 6 एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. इथं काय ना लेस दॅन 0. सो 6 इथं मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड. सो एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 लेस दॅन 0. ही टर्म तर अशीच येणार आहे. सो क्वेश्चन तुम्हाला असंच दिला का? मायनस मायनस मध्येच दिला का? एक मिनिट बोल. मायनस 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 आणि इकडं प्लस दिलाय. ठीक आहे, बरोबर दिलाय. ठीक आहे, सो आता आपण काय करतो? हे जे काय कॉन्स्टंट आहे आपण तिकडे शिफ्ट करतो. सो मग कसं करणार? आता शिफ्ट एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 तिकडे गेलं प्लस 2. ओके, आणि इथून थर्ड टर्म कसं आणणार आपण? इथं आपल्याला थर्ड टर्म आणायचंय. सो इथं येणार 1. ओके, इंटू 1 इंटू काय करणार? हाफ. सो कसं येणार मग? 1 इंटू हाफ. कारण बघा कोइफिशियंट ऑफ एक्स काय? कोइफिशियंट ऑफ एक्स 1 आहे. इंटू आपण हाफ करतो आणि त्याचा स्क्वेअर करतो. सो करा मग काय येणार? सो 1 इंटू हाफ दॅट इज हाफ येणार. सो हाफचा स्क्वेअर काय येणार? 1/4. सो 1/4 मी काय करणार? मी ऍड करणार बोथ साइडला. सो ऍडिंग 1/4 ऑन बोथ साइड. सो करा मायनस एक्स प्लस 1/4 लेस दॅन 2 प्लस 1/4 ऍड केलं. सो आता काय करणार? हे कोणाचा स्क्वेअर रूट आहे? ह्याला मी असं लिहू का? एक्स मायनस 1/2 चा स्क्वेअर. बघा ना, एक्स मायनस 1/2 चा स्क्वेअर काय तो रे? दॅट इज हे जर ब्रॅकेट तुम्ही ओपन करणार त्यावेळेस तुम्हाला हेच भेटणार. बरोबर का? बघा ना, ऍक्च्युली 1/4 म्हणजे 1/2 चा स्क्वेअर आहे. हा, हे ब्रॅकेट ओपन केलं तुम्हाला हेच भेटणार. सो आता लेस दॅन 4 2 इथं 9 9/4. सो आता टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता इथून खरी मजा आहे बघा. आता इथून खरी मजा आहे, कारण कसं इन्क्रीजिंग मध्ये डिफरंट होतं. एकदा आपण लेस एकदा ग्रेटर घ्यायचो, पण इथं तसं नाही करायचं. इथं काय करायचं बघा, नीट समजून घ्या. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, फास्ट मध्ये काढा. काढलं का? सो आता काय करणार बघा. टेकिंग स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. सो त्याला मी मध्ये लिहिणार एक्स मायनस 1/2 लिहिणार. ठीक आहे, 9 कुणाचा स्क्वेअर रूट आहे 3 चा आणि 4 2 चा. सो एकदा मी लेस दॅन 3/2 लिहिणार आणि एकदा मायनस 3/2 लिहिणार. हे डिक्रीजिंग फंक्शन मध्ये तुम्हाला असंच करायचंय. कोणतं पण फंक्शन नाही का डिक्रीजिंग मध्ये असेल तर तुम्हाला हे असंच लिहायचं आहे. बघा हे जे फंक्शन आहे ते मिडलला लिहायचंय. ठीक आहे, एक्स मायनस 1/2 हे मिडलला लिहिलं. सो ह्याचा स्क्वेअर रूट काय येणार? 3/2 पॉझिटिव्ह हे राईटला लिहायचंय. ठीक आहे, म्हणजे 3/2 म्हणजे हे फंक्शन जे आहे हे लेस आहे. कोणापेक्षा? 3/2 पेक्षा लेस आहे आणि मायनस 3/2 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे माझा जो एरिया आहे तो आतमधला येणार आहे. ठीक आहे, सांगतो तुम्हाला कसं येणार. सो मला एक्सची व्हॅल्यू काढायची ना.
कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. मग मायनस हाफ इथं -1/2 आहे. मग मी काय करणार ऍडिंग, हे -1/2 आहे, मला इथं 0 आणायचं 0. सो मी ऍडिंग 1/2 करणार. बघा ना ऍड केलं तर 1/2 काय होणार? दॅट इज -1/2 प्लस 1/2 काय होणार? म्हणजे हे कॅन्सल होणार. सो फक्त एक्स राहणार. मग मला एक्स ची व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे. सो ऍडिंग 1/2, चला ऍडिंग करा 1/2 -3/2 प्लस 1/2 लेस एक्स. बघा -1/2 प्लस 1/2 ऍड करतोय, सगळ्या ह्याच्यामध्ये ऍड करतोय, लेस 3/2 प्लस हाफ. ठीक आहे. सो 3/2 प्लस हाफ, सगळीकडे हाफनी ऍड केलेलं आहे. हाफनीच का? कारण एक्सच्या शेजारी -1/2 आहे. सो दॅट्स वाय प्लस 1/2 ऍड करतोय, जेणेकरून हे आणि हे कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे. 1/2 आणि हे 1/2 कॅन्सल. सो मला फक्त एक्स ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. जर समजा इथं -3 आहे, -3 असला असता तर मी +3 ने ऍड केला असता, मग मला एक्स ची व्हॅल्यू भेटली असती. ठीक आहे. सो मी इथं काय सांगा डायरेक्ट लिहितो -3 + 1 -2. सो -2 अपॉन 2 दॅट इज किती ना -1 लेस दॅन हे कॅन्सल. सो एक्स राहणार लेस दॅन 3 + 1 4/2 सो 2 येणार. सो एक्स ची जी काय व्हॅल्यू आहे हे ग्रेटर दॅन -1 येणार आणि लेस दॅन 2 येणार. म्हणजे ऍक्च्युली माझा एरिया जो आहे ना, ऍक्च्युली माझा एरिया बघा असा येणार. कसं येणार? ग्रेटर दॅन एक्स म्हणजे इथून, ग्रेटर दॅन एक्स म्हणजे असा. ठीक आहे. आणि लेस दॅन 2 म्हणजे असा. सो माझा रिझन असा येणार. सो पण 2 आणि -1 येणार नाही, हे एरिया असा येणार. ठीक आहे. सो माझं शेडर रिझन जे आहे ते सोल्युशन असतं असं. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये. फक्त डिक्रीजिंगला लक्षात ठेवा, फंक्शन जे आहे ती मिडलला ठेवायचं आहे. ओके. नाव क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा. सेकंड मध्ये काय करायचं तुम्हाला? f of x इक्वल टू x प्लस 25/x आहे. ठीक आहे. याला डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट कसं करणार? विथ रिस्पेक्ट टू x. सो f of x इज इक्वल टू x ला व्हॅल्यू 1 येतं, पण हे 20/5 असं आहे ना, 25/x आहे. सो मी त्याला असं लिहू शकतो का? 25 मी बाजूला लिहिलं आणि 1/x मी बाजूला लिहिलं. ठीक आहे. बघा नीट समजून घ्या. हे 25 जे आहे ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? 25 कॉन्स्टंट टाइम आहे पण मल्टिप्लाय आहे फंक्शनला. सो 25 मी ऍज इट इज लिहिणार. ठीक आहे. आणि 1/x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? दॅट इज -1/x येतं. सो हे प्लस तसंच ठेवतो. सो 1/x चं डेरिव्हेटिव्ह जे आहे -1/x² येतं. हे लक्षात राहू दे. सो मग इथं काय येणार? 1 प्लस मायनस मायनस होणार. सो 25/x². ठीक आहे. सो आपण डायरेक्ट आन्सर काढता. ठीक आहे. हे जे काय फंक्शन आहे दिलेलं आहे, पण एक्स ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू काय नसली पाहिजे? 0 नसली पाहिजे. ठीक आहे. जर एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल तर दिस अपॉन 0 सो इन्फिनिटी होणार. सो इन्फिनिटीला जर गेलं सो इन्फिनिटी प्लस दिस टर्म सो अगेन इन्फिनिटी मध्ये जाणार. ठीक आहे. मग हे फंक्शनची व्हॅल्यू एक्स इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायची नाहीये. सो आता फंक्शन काय आहे? सो फंक्शन काय आहे आपला? सो एफ इज डिक्रीजिंग. ओके. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग लिहायचं. ठीक आहे. म्हणजेच काय असणार? सो एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0. ठीक आहे. लेस दॅन 0. सो फंक्शन काय आपला? डेरिव्हेटिव्ह काय आले? अरे डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ लिहायला लागेल ना. सो एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच हे लिहिणार 25/x² लेस दॅन 0. सो हे मायनस मध्ये तिकडे गेला प्लस होणार. सो ह्याला असं लिहू 25/x². सो x² मी 1 ला मल्टिप्लाय करा, डिवाइडला तिकडे गेलो मल्टिप्लाय 25. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट करा. तुम्हाला काय सांगितलं होतं? ज्या वेळेस मी स्क्वेअर रूट करणार डिक्रीजिंग फंक्शन मध्ये त्यावेळेस टेकिंग काय घेतो 1 मिनिट. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो आता स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस हे फंक्शन मी मिडल लिहिणार. ठीक आहे. एकदा लेस एकदा ग्रेटर. सो एक्स ची व्हॅल्यू लेस आहे आणि एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर आहे. सो 5 पेक्षा लेस आहे आणि -5 पेक्षा ग्रेटर आहे. सो एक्स ची व्हॅल्यू काय आली? 5 पेक्षा लेस आहे आणि -5 पेक्षा ग्रेटर आहे. पण एक्सेप्ट दॅट विच व्हॅल्यू
0. सो मग x बिलॉंग्स टू x जी व्हॅल्यू आहे ते -5 इन बिटवीन 5 आहे. ठीक आहे, -5 इन बिटवीन 5. सो एक्सेप्ट दॅट 0. ही कंडिशन तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, मी ह्याला ओपन ब्रॅकेटच का लिहिलं, ह्याच्या पाठीमाग पण रिझन आहे ना. सो ह्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट का लिहिलं, ओपन का लिहिलं, कारण -5 आणि 5 ही व्हॅल्यू नाही येणार, ह्याच्या आतमधली व्हॅल्यू येणार. नीट समजून घ्या. समजा इथं 0 आहे, हे -5 आहे, समजा हे 5 आहे, इथं लिहितो 0 आहे, हे 5 आहे आणि इथं -5 आहे. ठीक आहे, ह्याच्या आतमधली व्हॅल्यू येणार, आतमधल्या. पण 5 आणि -5 हे येणार नाहीये, कारण काय दिलं इथं, x इज लेस दॅन 5. सो 5 च्या आतमधली व्हॅल्यू आणि -5 च्या पुढची व्हॅल्यू ग्रेटर दॅन. ओके, आणि स्क्वेअर केव्हा येणार, स्क्वेअर ब्रॅकेट केव्हा लिहितो, ब्रॅकेटचं पण कंडिशन असतात हा. नाही तुम्ही बोलणार अरे काय नाही, हे इझी आहे, ह्याला तुम्ही स्क्वेअर सिंपल टाका किंवा स्क्वेअर टाका, हे आपलंच आहे, असं नसतं. ह्याच्यामध्ये पण कंडिशन आहे. सो ज्यावेळेस स्क्वेअर ब्रॅकेट असणार त्यावेळेस -5 आणि 5 पण इन्क्लूड होणार. समजतंय का, -5 आणि 5 पण इन्क्लूड होणार. आणि ज्यावेळेस सिंपल ब्रॅकेट असणार त्यावेळेस ही व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार नाहीये, ह्याच्या आतमधले व्हॅल्यू घेणार आहे. ठीक आहे, दॅट्स इट. सो चला काढा स्क्रीनशॉट. ह्या व्हिडिओ मधला लास्ट क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. बघा काय आहे तर, सो f of x इक्वल टू x³ मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x प्लस 12 आहे. ठीक आहे, डिफरन्शिएट करायचं याला. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे येणार f डॅश ऑफ x इक्वल टू ह्याच्या x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3x स्क्वेअर मायनस पॉवर खाली 18x येणार प्लस x चं डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो 24 ऍज इट इज राहणार. सो 3 च्या टेबल मध्ये 18 24 आहे, सो 3 कॉमन. ओके, सो 6 जा येतो प्लस 3 किती जा, 8 जा. सो मग काय करणार आता, फंक्शन काय आहे, f इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. सो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे, मग डिक्रीजिंग असेल तर f डॅश ऑफ x काय असतं, सो दॅट इज लेस दॅन 0 असतो. सो f डॅश ऑफ x म्हणजेच काय, दिस व्हॅल्यू. सो इथे लिहा 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 काय ना, लेस दॅन 0. मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड. सो एक मिनिट, मायनस 6x प्लस 8, अरे यार तिकडे गेला डिवाइड, सो 0च येणार. प्लस 8 आहे, तिकडे गेला -8. सो काय होणार मग, काय येणार मग इथं, सो x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 आहे, तिकडे गेला -8. ठीक आहे, सो आता x चा कोएफिशियंट 6 आहे, इंटू हाफ करा, कारण मला थर्ड टर्म काढायची. सो 3 येणार. ठीक आहे, 6 च्या हाफ 3 येणार, सो त्याचा स्क्वेअर असणार. ठीक आहे, स्क्वेअर मग काय येणार, 3 आला, 3 चा स्क्वेअर 9. सो मी असं लिहिणार -6x प्लस 9 -8 प्लस 9. सो ऍडिंग 9 ऑन बोथ साइड इथं लिहा. ठीक आहे, सो इथे लिहितो मी ऍडिंग 9 ऑन बोथ साइड. ठीक आहे, सो मग आता मला सांगा हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे, सो कोणाचा स्क्वेअर आहे हा, सो 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर, बरोबर, 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर. सो मी असं लिहू शकतो का, x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर ना, हे म्हणजेच हे. सो लेस 9 मधून 8 गेले, राहिले 1. सो टेकिंग स्क्वेअर रूट करा, एकदा व्हॅल्यू प्लस येणार, एकदा मायनस येणार. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो काय ना, मग तुम्हाला काय बोललो, ज्यावेळेस स्क्वेअर रूट करणार डिक्रीजिंग फंक्शन मध्ये त्यावेळेस ही व्हॅल्यू पण मिडलला देतो. सो काय ना, x मायनस 3 लेस दॅन 1 इज x मायनस 3 इज ग्रेटर दॅन -1. ठीक आहे, -1 आणि 1 च्या मध्येच व्हॅल्यू येणार, बरोबर ना. 1 चा स्क्वेअर रूट काय तो 1च येतो. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला झालं. सो आता लास्ट स्टेप राहिलेली आहे. सो काय ना, आता बघा इथं x ची व्हॅल्यू मला काढायची. सो मी काय करणार, इथं -3 एक्स्ट्रा आहे, सो हे -3 मला काढून टाकायचंय. सो मी काय करणार, +3 ने ऍड करणार, जेणेकरून फक्त x राहणार आणि मला x ची व्हॅल्यू भेटणार. सो ऍडिंग 3 ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला. ठीक आहे, ऍडिंग 3च लिहितो फक्त. सो -1 +3
एक्स मायनस 3 प्लस 3 ह्याच्यामध्ये पण 3 ऍड करतो सो 1 प्लस 3 सो आन्सर काय ना 3 मधून 1 गेले सो 2 त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू सो एक्स राहणार हे कॅन्सल 4 म्हणजे माझा आन्सर जे आहे एफ इज डिक्रीजिंग ऍट एक्स बिलॉंग्स टू 2 लेस दॅन एक्स लेस दॅन 4 ठीक आहे सो एक्सची जी काय व्हॅल्यू आहे 2 पेक्षा मोठी आहे आणि 4 पेक्षा लहान आहे ठीक आहे आले का आन्सर येस 2,4 आलेला आन्सर ठीक आहे सो मग मी असं लिहिणार एक्स बिलॉंग्स टू 2,4 ठीक आहे पण 2 आणि 4 येणार नाहीये फक्त 2 आणि 4 च्या आतमधले व्हॅल्यू येणार कारण हे ब्रॅकेट कसं आहे ओपन ब्रॅकेट आहे ठीक आहे ओपन ब्रॅकेट असताना ती व्हॅल्यू येणार नाही ठीक आहे चला काढा स्क्रीनशॉट हा चला बघा आता आतापर्यंत जेवढं काही शिकून झालेलं आहे ते तुम्ही त्याचा होमवर्क दाखवायचा आहे ठीक आहे होमवर्क नाही दाखवलं तर तुम्हाला सांगितलं अगोदरच काय होणार ठीक आहे मी हेल्प करणार नाही तुमची नंतर एवढं लक्षात धरा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतात की हे म्हणजे काय असं विचारत राहतात कंटिन्यू सो त्यावेळेस मग मी नाही सांगणार ठीक आहे आणि काही जण नाही का 12th स्टँडर्डचे तुमचे जे काही फ्रेंड आहेत त्यांना ग्रुपला ऍड करा ठीक आहे ऍड केल्यावर त्यांचा पण फायदा होईल ठीक आहे चला तोपर्यंत बाय बाय